शिक्षकांच्या अनुदान मिळत नाही, त्यामुळे आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राहून कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। मी सध्या आझाद मैदान परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही। 3 अधिवेशन झाले तरी अनुदान मिळत नाही आणि त्यामुळे आझाद मैदानामध्ये ह्या शिक्षकांचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। 2024 पासून जो GR काढला होता, मात्र त्या GRचं कुठेही पूर्णता होत नाही आणि त्यामुळे या शिक्षकांनी मुंबईमध्ये येऊन आझाद मैदानमध्ये हा आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसे हे आम्हाला भेटायला येत नाही, आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। आपल्यासोबत कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत। सर, काय सांगाल, आझाद मैदानामध्ये लाखो संख्येने आता हे शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। 14 ऑक्टोबर 2024ला शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान देणं, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देणं आणि अघोषित शाळांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने शासन आदेश काढला होता। मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याची घोषणा सुद्धा झाली होती। घोषणेमध्ये असं सांगितलं होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करू। हिवाळी अधिवेशनात तरतूद झाली नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा तरतूद झाली नाही। किमान आता पावसाळी अधिवेशनामध्ये तरतूद होईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि आम्ही सर्व शिक्षक आमदार सातत्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील, हे सगळ्यांकडे आम्ही पाठपुरावा करत होतो। त्यावेळेला त्यांनी सांगितले की आपल्याला शिक्षकांचा जो 14 ऑक्टोबरचा शासन आदेश काढले त्याप्रमाणे अनुदान द्यायचं आहे। त्यानुसार आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सातत्याने सर्वांच्या भेटी घेऊन शिक्षकांच्या ज्या व्यथा आहेत त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आज सुद्धा सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली। गवई साहेबांचा कार्यक्रम दुपारी होता, तो कार्यक्रम संपल्यानंतर आपण शिक्षकांना बोलू असं सांगितलं होतं। पुन्हा आम्ही त्यांना भेटल्यानंतर ते थोडे बिझी होते। त्यांनी सांगितलं की उद्या 11 वाजता आपण या संदर्भात अजितदादांच्या बरोबर एक शिक्षण मंत्री आणि अजितदादांनी यांची बैठक लावूया असं त्यांनी सांगितलं होतं आणि तो निरोप घेऊन या ठिकाणी आम्ही सगळे शिक्षक आमदार आलो होतो। पण या ठिकाणी जवळजवळ 10,000पेक्षा जास्त शिक्षक राज्यभरातून आलेत। त्या सगळ्या शिक्षकांना आम्ही निरोप दिल्यानंतर त्यांना तो निरोप काय मान्य नाहीये। त्याने आम्हालाही सगळ्या शिक्षक आमदार इथं बसवून ठेवलंय। त्यांनी सांगितलं की जोपर्यंत शिक्षण मंत्री येत नाही तोपर्यंत हलायचं नाही। त्यांना आम्ही आश्वासित केले की निश्चितपणे मुख्यमंत्री यातून काहीतरी मार्ग काढतील, कारण त्यांनी आम्हाला तर सांगितलं आहे। पण शिक्षकांच्या भावना फार तीव्र आहेत आणि त्या भावना लक्षात घेऊन आम्ही सर्वांशी आता कॉन्टॅक्ट करतो की आपण लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा, जेणेकरून या सगळ्या शिक्षक बांधवांना दिलासा मिळेल। पण यांची मागणी एकच आहे, GR काढला मात्र आमच्या मागण्या पूर्ण का नव्हत, सरकार कुठेतरी कमी पडत आहे का, असा देखील आरोप करतो। या संदर्भामध्ये आम्ही वारंवार ज्यावेळेला पाठपुरावा केला त्यावेळेला आपण काहीतरी मार्ग काढू अशीच आम्हाला त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं। ते उत्तर आम्ही सातत्याने सांगत होतो आणि आताही आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा अजूनही ते नाही म्हणत नाहीत की द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे। पण काय द्यायचं, कसं द्यायचं हे याच्या संदर्भात कुठेतरी एक बैठक घेऊन ठरवायला पाहिजे की नको, ते ठरलं तरच होईल ना। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास की या 2 दिवसामध्ये ते कुठल्या प्रति मार्ग काढतील आणि आत्ता या शिक्षकांच्या तीव्र भावना आहेत। यानंतर या शिक्षकांचं म्हणणं आम्ही गेट तोडून बाहेर जाऊ, विधान भवनावर मोर्चा घेऊन जाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आम्ही सगळ्यांना कंट्रोल करतोय पण हे कंट्रोलच्या बाहेर चाललंय। आम्हा सगळ्या शिक्षक आमदारांनी इथे बसवून ठेवलं आहे की तुम्ही इथनं हलायचं नाही, कारण त्यांच्या भावना आहेत। त्यामुळे आम्हालाही थोडंसं या ठिकाणी विचार करावा लागतोय। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल की ताबडतोब आपण काहीतरी मध्यस्थी मार्ग काढावा आणि आता या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे यंत्रणा आपण हलवली पाहिजे असं मला वाटतं। आपण जर बघितलं अनेक शिक्षक जे आहेत ते अनेक भागातून आले, प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं की शिक्षिका असेल अनेक महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, नाहीतर विधान भवनात आम्ही हा मोर्चा काढला जाईल असे देखील म्हणत आहेत। काही शिक्षकांशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, काय प्रमुख मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की 14 ऑक्टोबरला GR निघून सुद्धा निधीची कुठली तरतूद केली गेली नाहीये, तर आम्हाला पुढचा टप्पाच काय, आमची सरसकट 100% अनुदानाचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला जावा ही आमची मागणी आहे। तुमचं काय मागणी? 14 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय जो निघाला होता त्याची अजूनही कुठल्याही शासनाने तरतूद केलेली नाहीये आणि आम्ही आज यासाठी इथं बसलेले आहोत की आम्हाला मागच्या वर्षीच्या 2024च्या जून पासूनचा टप्पा मिळावा आणि इथून पुढे आम्हाला 100% अनुदान मिळावं। नक्कीच आपण जर बघितलं अनेक कानाकोपऱ्यातून सगळे शिक्षक आलेत, अनुदान मिळत नाही आणि त्यामुळे हे सगळे शिक्षक आता विधान भवनात देखील जाण्याची तयारी या ठिकाणी ठेवलेली आहेत। लहान मुलं देखील या ठिकाणी आलेत। काय प्रमुख मागणी आहे तुमची? सर, आमची एकच रास्त मागणी आहे, जी टप्प्यावर शाळा आहे
14 ऑक्टोबर 2024ला जे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ते शासन निर्णय निर्गमित झालेला तो शासन निर्णय पारित झाला पाहिजे. आर्थिक तरतूद झाली पाहिजे. शासनाने अजूनपर्यंत आर्थिक तरतूद केलेली नाही. आम्ही गडचिरोली जिल्ह्यातून लेकराला घेऊन आलेली आहे आणि शिक्षकांनी रस्त्यावर यावं. दरवर्षी दर 6 महिन्याला जर शिक्षक जर रस्त्यावर येत असेल, फुले शाहू आंबेडकरांची महाराष्ट्र म्हणत असाल तुम्ही आणि तिथे जर शिक्षक जर रस्त्यावर उतरत असेल दरवेळेस, तर मग तो शिक्षक या पिढीला घडवतो आहे. संपूर्ण जगाला घडवणारा शिक्षक आहे तो. त्या शिक्षकाला बार रस्त्यावर यावं लागत असेल. आज निर्णय झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. एक भूमिका देखील, कारण की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी राहू, नाही तर विधान भवनात देखील मोर्चा काढण्याची तयारी ठेवल्यात. का सांगा? त्यांना विचारा. मी 100% अनुदान मिळाल्याशिवाय मी आझाद मैदान आज सोडणार नाहीये. नक्कीच जर आपण बघितलं, अनेक शिक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे शिक्षक आझाद मैदान सोडणार ना, अशी भूमिका देखील या ठिकाणी शिक्षकांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन योगेश सावंतसह मयुरज जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.